ॲज अ फॅमिली वी फेस अ लॉट. त्यामुळे आज हा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण एक क्षण असा होता की ऑफिसला जाऊ शकते नाही शकते, रिटायर म्हणजे किती सुट्टी लागेल काय लागेल त्याचा काहीच आम्हाला अंदाज येऊ शकत नव्हता. बट देवाच्या कृपेने ते त्यातनं बाहेर आले, व्यवस्थित ऑफिस आता येऊ शकले. ॲटलीस्ट लास्ट मंथ ही वॉज एबल टू जॉईन द ऑफिस. त्यामुळे आम्ही सगळेजण हॅपी आहोत की एवढ्या मोठ्या सिच्युएशनमधनं ते बाहेर येत. यापुढे त्यांचे जे वेगवेगळे छंद आहेत, जसे यांनी सांगितलं ते चित्रकला ती चांगली आहे, तसं ते कविता पण चांगल्या करतात. ते ॲक्टर तर आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ॲक्टिंग, डबिंग त्यांचे वेगवेगळे क्षेत्र आहेत. ते त्यांचं काम अपूर्ण राहिलं होतं या 3-4 वर्षात. ते नक्की आता करत राहतील आणि ॲक्टिव्ह राहतील असं आम्ही सारखी देवाची प्रार्थना करतो की जे हॅपीनेस त्यांना मिळतो त्यातनं त्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या बंद न होता कंटिन्यू त्यांनी करत राहावं. आणि थँक्स टू ऑल सपोर्ट या डिफिकल्ट टाईममध्ये त्यांनी आम्हाला प्रत्यक्षपणे मदत केली. त्या सगळ्यांचे मी आभारी आहे.